नमस्कार मित्रांनो, मी अजय चव्हाण आणि या व्हिडिओच्या सुरुवात ह्या व्लॉगचं वोकल इंट्रोडक्शन सुरू करायच्या आधी आपण सर्वप्रथम सनीचं अभिनंदन करूया. सन्मान माझा भाऊ, कारण काही नवीन गाडी घेतली त्यांनी आणि या गाडीची पहिली लॉंग टूर आहे, पहिली लॉंग जर्नीची टूर आहे. म्हणजे जवळजवळ आज मी मुंबईपासून ते जवळजवळ 350 किलोमीटर लांब म्हणजे माझ्या गावी चाललो आहोत. तर पहिल्यांदाच ही गाडी काढली आहे आणि सनीने ही गाडी घेतलेली आहे. किती महिने झाले गाडी घेऊन? 3 महिने आले. 3 महिन्यानंतर आम्ही पहिल्यांदा ही गाडी काढली आहे. वियर्ना, ह्युंडाई वियर्ना ही गाडी आहे. मित्रांनो, कोकणामध्ये जन्मलेल्या माणसाचं आहे ना, कोकणाशी एक अनोखंच नातं असतं. म्हणजे तो कामानिमित्त जगाच्या कुठल्याही कोपऱ्यावरती असू देत, म्हणजे तो अगदी मुंबईला असू देत, भारतामध्ये असू देत किंवा कुठेही बाहेरगावी परदेशी असू देत, त्याला जेव्हा वेळ मिळतो ना तर तो कोकणात आल्याशिवाय राहत नाही. म्हणजे इथलं मातीचं प्रेमच आहे की ते आपोआप ओढून घेतं माणसाला. तर आज सुद्धा एक बहाणा मिळाला आम्हाला की आमच्या घरामध्ये एक धार्मिक कार्य आहे जे आम्हाला अटेंड करायचं आहे आणि ज्या कारणास्तव आम्ही आज कोकणामध्ये चाललेलो आहोत. तर मी, सनी आणि विजय यांना तुम्ही ओळखतच असाल. म्हणजे कसं की विजय आणि सनी हे यांच्याबरोबर आम्ही ताडोबा टूर केलं आहे, यांच्याबरोबर मी कान्हाचं टूर केलं आहे, त्यांना तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलंच असाल. तर आज आमच्याबरोबर एक चौथा ट्रॅव्हलिंग पार्टनर आहे, तो आहे शरद. तो आम्हाला जॉईन झाला आहे. तर झालं असं की आम्ही संध्याकाळी 7 वाजता बोरिवलीवरनं निघालो. तरी 7:30 पावणे 8ला आम्ही अंधेरीला विजयला आणि शरदला रिसीव्ह केलं आणि नंतर मग अगदी काही क्षणातच आम्ही ना शिवडीला पोहोचलो. शिवडीवरनं म्हटलं की आपण यावेळेला ना कोकणामध्ये जाताना अटल सेतू बघूया, ट्राय करूया कसा आहे तो. अटल सेतू आम्ही कॅच केला. पण आता अटल सेतूला मला ॲक्च्युली इंट्रोडक्शन द्यायचं होतं या व्हिडिओचं, पण मला ते देता आलं नाही कारण का तिकडे गाडी थांबवणं हे अलाउड नव्हतं अटल सेतूवरती. अटल सेतू आम्ही क्रॉस केला. अगदी काही मिनिटातच हा रस्ता म्हणजे हा क्रॉस झाला. म्हणजे आम्हाला कळलं नाही की शिवडीपासून ते आम्ही JNPT रोडपर्यंत किती वेळात पोहोचलो. एकदम काही कमी मिनिटातच, म्हणजे अगदी लेस दॅन 30 मिनिट्स. म्हणजे तुम्हाला सांगतो एक 20 मिनिटात आम्ही पोहोचलो शिवडी टू JNPT रोड. आणि तुम्हाला एक रेकमेंड करतो, जर काय तुम्ही रात्रीचे ट्रॅव्हल करत असाल आणि तुम्ही पहिल्यांदा जर काय अटल सेतूनी कोकणामध्ये येत असाल तर मी तरी रिकमेंड करतो की तुम्ही नका दिवसाचं ट्रॅव्हल करून ह्या रस्त्याचा तुम्ही आढावा घ्या. मग तुम्ही एक अंदाज घ्या, मग तुम्हाला कळेल की काय कसं काय आहे ते. कारण का पुढं मध्ये असं झालेलं की आम्ही रस्ता चुकलेलो, पण काय नाही, आम्ही बरोबर आलो. आणि नंतर मग अटल सेतूवरनं जे मुंबई गोवा हायवे जो NH66 जो आम्ही टच केला तो अगदी सरप्रायझिंग स्पॉटवरती आलो. म्हणजे आम्ही पेणच्या थोडं आधी जितेमध्ये आलो, जिते या गावामध्ये. तर आता इथे कसं झालं की भूक लागली आहे, रात्रीचे 9:30 वाजलेत. तर इथे आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये थांबलेलो आहोत. तर आपण हा पुढचा प्रवास करणारच आहे. आणि मला आधी सांगितलेलं की NH66ला तुम्ही जाताना आहे ना, तुम्ही वाया ॲडलॅब्स इमॅजिका किंवा इमॅजिकावरनं तिकडे निजामपूरच्या रस्त्याने तुम्ही माणगाव साईडला तुम्ही NH66 कॅच करा. पण आम्ही तसं केलं नाही. तसं न करता आम्ही ओल्ड मुंबई गोवा हायवेच आम्ही प्रिफर केला. त्याचं कारण का असं की गणेशोत्सव जो आहे तो काही दिवसांवरतीच येऊन राहिलेला आहे. तर त्यावेळेला तुम्हाला जर काय ट्रॅव्हल करायचं असेल मुंबई गोवा हायवेवरनं तर त्याची रस्त्याची सद्यस्थिती काय आहे ती मला तुम्हाला दाखवायची होती. आमचा प्रवास अजून पुढे चालतच राहणार आहे. तर तुम्ही कुठे जाऊ नका, अगदी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. आणि NH66ची सद्यस्थिती काय आहे ती तुम्हाला ह्या प्रवासा थ्रू, या व्हिडिओ थ्रू तुम्हाला कळेल. हे जे रेस्टॉरंट होतं न्यू क्वालिटी पंजाब, हे जितेमध्ये आहे. आणि इथे आम्ही या रेस्टॉरंटमध्ये आम्ही आमचं डिनर केलं. जेवण वॉज ऑसम क्वालिटी आणि जागा पण खूप हायजेनिक आहे, खूप ऐसपैस जागा आहे. अगदी भरपूर सारी माणसं इथे बसून जेवू शकतात. AC आणि नॉन AC सेक्शन दोन्ही आहे. तर मी तुम्हाला रिकमेंड करतो, जर तुम्ही इथून ट्रॅव्हल करत असाल तर जेवायची वेळ असेल तर तुम्ही इथे या रेस्टॉरंटला नक्की भेट द्या. तर आता आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघणार आहोत आणि थोडंच पुढे गेल्यानंतर इथे लेफ्ट साईडला वडखळ आहे. तो लेफ्ट टर्न घेतल्यावरती तो ॲज युज्युअल म्हणजे दरवेळेला मी जेव्हा गेलो ना तिकडे एकदम खड्डेमय रस्ता असतो. तर आता सध्याची परिस्थिती काय आहे ना तेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर हा तुम्ही प्रवास बघत राहा आणि या प्रवासामध्ये तुम्ही माझ्या सोबतीने राहा.
आता रात्रीचे 2:15 वाजलेले आहेत आणि आम्ही इथे लोटे परशुराम घाटच्या थोडा आधी म्हणजे आता भोसले घाट कव्हर केला आम्ही आणि जस्ट लोटे परशुराम लोटेची MIDC आहे त्याच्या थोडा आधी थांबलेलो आहोत थोडीशी विश्रांती घ्यायला, कारण का 170 किलोमीटर हा नॉनस्टॉप ड्राईव्ह केला आम्ही आणि म्हटलं की थोडीशी विश्रांती घेऊया. आम्हाला आणि गाडीला सुद्धा विश्रांती पाहिजेच असते, थोडी विश्रांती दिलीच पाहिजे, गरजेचं आहे. तर इथे थांबलोय आम्ही आणि तुम्हाला मुंबई गोवा हायवे म्हणजे NH66 बद्दलचे अपडेट्स द्यायला गेलं तर वडखळ पासून ते अगदी कोलाड पर्यंत रस्ता एकदम हॉरिबल आहे, म्हणजे परिस्थिती एकदम खराबच आहे. आपण 60-40 म्हणू शकतो. 60% चांगला आहे आणि 40% खराब जो आहे तो एकदमच खराब आहे, म्हणजे अक्षरशः आपल्याला रस्ता शोधून काढावा लागतो. आणि इथे पावसामुळे ना जिथे तिथे चिखल जमलेला आहे आणि पाणी जमलेलं आहे रस्त्या खड्ड्यांमध्ये, जेणेकरून आपल्याला खड्ड्यांचा अंदाज येत नाही. आणि मला वाटत नाही गणपतीपर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. तर मला कुठे असं वाटलं की जर काय आपण त्या ऍडलॅब्सच्या म्हणजे खोपोलीवरनं आलो असतो आणि ऍडलॅब्स इमॅजिका वरनं गाडी टाकली असती आणि ते पाली नाक्यापर्यंत जर काय आलो असतो ना तर ते बरं पडलं असतं खरंच. म्हणजे ऍक्च्युली थोडा रस्ता लांब पडला असता पण ती स्मूथ ड्राईव्ह झाली असती. आणि त्याच्या पुढे पालीपासून ते थोडं कोलाडपर्यंत रस्ते खराबच आहेत आणि कोलाडपासून ते इंदापूर पर्यंत थोडे ओके होते रस्ते. आणि इंदापूर पासून जे रस्ते आम्हाला मिळालेत ना, इंदापूर पासून ते अक्षरशः मी आता इथे चिपळूणच्या म्हणजे इथे परशुराम घाटाच्या थोडा आधी आलेलो आहे. इथे MIDCच्या जवळच आहोत. रस्ते एकदम मस्का आहेत, एकदम जबरदस्त आहेत. हा थोडे डायव्हर्जन्स आहेत, जरा केअरफुल राहावं लागतं. तर हे होते सध्याचे अपडेट्स. तर पुढचा आमचा प्रवास बाकी आहे, अजून 1 तासाभरात आम्ही आमच्या घरी पोहोचूच. तर आम्ही म्हटलं की एक थोडीशी विश्रांती घेऊया. एकदमच लवकर पोहोचून पण काही फायदा नाही आहे घरी, कारण का तिथे घर 4 वाजेपर्यंत आम्ही घरी पोहोचू. ते घर उघडल्यानंतर घराची साफसफाई करणं म्हणजे एकदम थोडं हेक्टिक होणार आहे. म्हणून म्हटलं की थोडासा इथे आराम करूया आणि 5-5:30 पर्यंत घरी पोहोचूया. तर आमचा पुढचा प्रवास असणार आहे आता इथून पुढे परशुराम घाट आहे, परशुराम घाट नंतर चिपळूण आहे, चिपळूण नंतर मग पुढे अर्ध्या-पाऊण तासाचा प्रवास आहे आणि नंतर मग आमच्या गावी आम्ही पोहोचूच. तर मित्रांनो, तुम्ही कुठे जाऊ नका प्रवासामध्ये, तुम्ही माझ्या सोबतीनेच राहा. नाईट ड्रायव्हिंगला ना ह्यांची खूप काळजी घ्यावी लागते, कारण का हे आपल्याला रस्त्यामध्ये भरपूर दिसले. ह्यांची सुद्धा काळजी घ्या मित्रांनो. आणि त्याशिवाय रस्त्यावरती इतर जनावरं पण येतात, सरपटणारे प्राणी सुद्धा येतात, त्यांची सुद्धा काळजी घ्यावी. आता इथे रेडबुल ब्रेक आहे आमचा. सनी, मग कसं वाटलं माझी ड्रायव्हिंग, कशी वाटली? एक्सपिरियन्स ड्रायव्हर आहेस तू, तुला माहिती आहे रस्ते वगैरे कसे आहेत. आम्ही MHवर आहेत नाईट ड्रायव्हिंगसाठी, सो हेल्प झालं खूप. म्हणजे तुझी पहिली नाईट ड्राईव्ह असेल ना ही, म्हणजे आता याच्या पुढे तुलाच गाडी चालवायची आहे? हो येस, माझी पहिली नाईट ड्राईव्ह. तर शरद पहिल्यांदा जॉईन झालाय आम्हाला. तर शरद, काय कसं वाटलं आमच्या बरोबर? प्रवास एकदम चांगला वाटला. गाडीमध्ये मस्त एकदम धमाल मस्ती चालू होती आपली. गाडी पण सॉलिड आहे सनीची, पॉवरफुल आहे एकदम, ऑटोमॅटिक गाडी एकदम. फर्स्ट ATM. सो विजय, हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स, कसं वाटलं? फंटास्टिक. फॅन्टॅस्टिक. गाडीमध्ये तूच आम्हाला हसवत होतास, धमाल चाललेली तुझी. एक जोक चाललेले मित्रांनो. असं म्हणजे काय, असं मध्ये तुम्हाला लागतो ना, असे ह्युमरस माणसं असते ना आपल्या बरोबर गाडीमध्ये, तर प्रवास आपल्याला कळतच नाही. सगळे मजा करत होतो आम्ही. म्हटलं की थोडीशी विश्रांती घेऊया आपण. नाईट ड्रायव्हिंगचा ना ऍडव्हान्टेज हा असतो की आपल्याला रस्त्यामध्ये बाईकवाले भेटत नाहीत, रिक्षावाले भेटत नाहीत, इनएक्सपिरियन्स ड्रायव्हर असतात ते भेटत नाहीत. म्हणजे आपल्याला ट्रॅफिक मिळत नाही, जेणेकरून आपण ओव्हरटेक करू शकतो. रस्ता थोडा लांबपर्यंत दिसत नाही, जेणेकरून स्पीड आपली कमी असते. पण कमी स्पीड असलेलंच चांगलं असतं की आपण कंट्रोलमध्ये असतो, गाडीच्या टोटली कंट्रोलमध्ये असतो. आणि तसं सांगायला गेलं तर ही माझी 7वी नाईट ड्राईव्ह आहे कोकणामध्ये. म्हणजे माझ्या घरापासून ते बोरिवलीपासून ते माझं घर, गावचं घर जे आहे ते 306 किलोमीटर आहे गुगल मॅप प्रमाणे. तर असं मी 7व्यांदा आलोय आणि 7वी वेळेला तुम्हाला सांगतो फॅन्टॅस्टिक एक्सपिरियन्स झाला नाईट ड्रायव्हिंगचा. मला तरी आवडते नाईट ड्रायव्हिंग करायला. तर आता ड्रायव्हर चेंज झालेले आहेत, म्हणजे सनीनी ड्राईव्ह करायला घेतलेली आहे गाडी आणि मी रेस्ट करतोय. आमच्याकडे अजून एक ड्रायव्हर आहे शरद, हू कॅन ड्राईव्ह एज वेल. आणि विजय पण आहे, विजय एन्जॉय करतोय फक्त. आम्हाला अक्षरशः मोराल बूस्ट करतोय. अक्षरशः रात्रभर त्यांनी आम्हाला ना जागा ठेवलंय.
फायनली आम्ही पहाटे 3:45 वाजता घरी आलेलो आहोत. म्हणजे जी आमची निर्धारित वेळ होती त्याच्यापेक्षा 15 मिनटं आधी आलो आहोत. तर मित्रांनो, हा माझा मुंबई ते चिपळूण म्हणजे माझ्या गावापर्यंतचा प्रवास, ह्याचा व्हिडिओ बनवण्याच्या मागचा हाच उद्देश होता की आता येत्या काही दिवसातच गणेशोत्सवासाठी भरपूर प्रमाणात मुंबईपासनं कोकणामध्ये लोक वळणार आहेत. तर त्यांचा प्रवास कसा होईल तर त्या संदर्भात म्हणजे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना एक आयडिया येईल की प्रवास म्हणजे रस्त्याची सद्यस्थिती काय आहे. ते रस्ता मी तुम्हाला दाखवलाच. तर आम्ही तसं बघायला गेलं तर आम्ही अटल सेतूवरनं आलो आणि जे की मी तुम्हाला सांगितलं आहे रात्रीच्या वेळेला तुम्ही अटल सेतूनी येऊ नका, कारण का जर का अटल सेतूनी तुम्ही अगदी शेवटी आलात, अटल सेतूवरनं तुम्ही शेवटी उतरलात म्हणजे JNPT रोडच्या दिशेने आलात तर तिकडनं तुम्हाला रस्ता असा पटकन असा नवख्या माणसाला कळणार नाही, कारण का त्या रस्त्यावरती भरपूर प्रमाणात मोठे मोठे ट्रॉलर्स आणि मोठे मोठे ट्रक्स असतात. तर तुम्ही शक्यतो तो रोड प्रिफर करू नका तुम्ही. आणि बाकी पुढच्या रस्त्याचं म्हणायला गेलं तर मग आम्ही ते NH66 जितेपासून आम्ही तो कॅच केला, NH66 आणि तिथपासून मग बघायला गेलं तर जितेपासून ते वडखळपर्यंत रस्ते चांगले होते. वडखळनंतर कोलाडपर्यंत रस्त्यांची अगदी दुर्दशा झालेली आहे. म्हणजे जिथे चांगले पॅच आहेत ते चांगले पॅच आहेत, अगदीच असे खराब आहेत असं नाही आहे, पण जिकडे खराब पॅचेस आहेत ते एकदम खराब आहेत. मला वाटत नाही येत्या पुढच्या काही दिवसात हे रस्त्याची कामं जरी केली तरी ती कामं एकदम चांगल्या दर्जाची असतील. तर मला तरी असं वाटतं की तुम्ही खोपोली मार्गेच या, म्हणजे तेवढा तुमचा प्रवास थोडा लांबचा होईल पण तुम्हाला ॲटलिस्ट एक चांगला म्हणजे चांगले रस्ते तरी तुम्हाला मिळतील. आणि त्यानंतर म्हणजे कसं की इंदापूर नंतरचे पुढे म्हणजे मी तर चिपळूणपर्यंत आलो, चिपळूणच्या पण पुढे कधी 37 किलोमीटर आलो आहे. ते रस्ते जे होते NH66 ते खरंच खूप चांगले आहेत. हा फक्त शार्प डायव्हर्जन्स आहेत, रात्रीच्या वेळेला ते पटकन अशी नजरेत येत नाहीत, त्याची मात्र काळजी घ्या. आणि बाकी रस्ता खरंच खूप चांगला आहे. फायनली आम्ही आमच्या घरी आलेलो आहोत आणि हे माझं घर जे कित्येक वर्षापासून त्याची पुनर्बांधणी होती त्या घरी आलेलो आहोत. आणि मी आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझं कंप्लीट झालेलं अगदी पूर्ण झालेलं घरसुद्धा दाखवणार आहे. आणि पुढचे 2 दिवस मी कोकणात आहे आणि कोकणाची धमाल मस्ती मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही तो कव्हर करणार आहे. तर त्यासाठी मित्रांनो माझे पुढचे व्हिडिओ बघायचे असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव आहे मी बोरीवलीकर.